आता अडाणींच्या गुंतवणुकीबद्दल यांनी सांगितलं। खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की गुंतवणूकदारांना लोक अट्रॅक्ट करतायत। बरं जाऊ द्या महाराष्ट्राचं, राहुल गांधी तर विरोधात आहेत ना अडाणींच्या, रोज बोलतात ना अडाणींवर। त्यांच्या शासित राज्यांमधली काय स्थिती आहे लावता का रे बाबा फोटो, लावा फोटो। हे कोण आहेत? हे अशोक गहलोत आहेत। राजस्थानमध्ये मुख्यमंत्री असताना अडाणींना बोलवून 66,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली। दुसरा लावा, दुसऱ्याचा फोटो आला नाही पण मी सांगून देतो। छत्तीसगड भूपेश बघेल, हे भूपेश बघेल नाही ते पुढचे आहेत, थांबा इथे। भूपेश बघेल 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली। हे कर्नाटकचे काँग्रेसचे सिद्धरामय्याजी, हे राजेश अडाणींसोबत या ठिकाणी बसले आहेत। डी.के. शिवकुमार साहेब, त्यांचे उपमुख्यमंत्री तेही बसले आहेत। 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली। चला पुढे झारखंडला जाऊ। आता हे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली। आता आपल्या दिदींकडे जाऊ, नाही त्याच्या आधी आपले हे आले, आता कुठले आले आपले, रेवंत रेड्डी, हे आपले तेलंगणाचे, त्यांची किती गुंतवणूक आहे जरा बघू द्या। तेलंगणाची देखील 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी तेलंगणाची। आपल्या दिदी किती शिव्या रोज देतात मोदीजींना, रोज मोदीजींना शिव्या देणाऱ्या दिदी, रोज भाजपवर बोलणाऱ्या दिदी, यांनी पण अडाणींना बोलवलं। काय सुंदर फोटो आहे बघा, एकमेकाला नमस्कार करून राहिले, जसं तुम्ही बोलून नमस्कार केला तसाच आहे हा। यांनी देखील या ठिकाणी 8,000 कोटीची गुंतवणूक घेतली। केरळ, अरे ज्या ठिकाणी कम्युनिस्ट काँग्रेस, ज्या ठिकाणी भगव्याला शिरू पण देत नाहीत, हे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, डाव्यांचं सरकार 13,000 कोटीची गुंतवणूक अडाणीला बोलवून घेतली। ओडिशा, हे माजी मुख्यमंत्री, हे पण भाजपचे नाहीत, एनडीएतही नाहीत, 29,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली। आंध्र प्रदेशचे जुने मुख्यमंत्री, हेही एनडीएत नाही, यांना आपण पराभूत केलं, जगनमोहन रेड्डीजी 35,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली। आणि तमिळनाडू, अरे कुठे गेला तमिळनाडूमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्टॅलिन साहेबांनी 15,500 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली। आणि आता पंजाबला जाऊया। पंजाबमध्ये देखील या ठिकाणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी 4,500 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी घेतली। आता मला सांगा, हे सगळे वेडे आहेत? अरे बाबा, आपण कुठल्या जमान्यात आहोत? हा जमाना असा आहे, तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं, तुम्ही जर गुंतवणूक नाकारली, तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे। आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल? तुमचं बरं आहे, केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं? नोकऱ्या तर सोडाच, शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची। वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही, पण आमचं स्वप्न आहे या मराठी माणसाला उद्योजकही बनवू, त्याला नोकऱ्याही देऊ। एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही। याकरता अडाणी यो किंवा कोणी यो, जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू।